स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे मंगळवार आणि कालपासून थोडीशी तब्येत माझी कालचा पूर्ण दिवस खूप घाण गेला, कारण खूप मला बरं नव्हतं. वॉमिटिंग होत होतं, त्यानंतर भरपूर काय काय होत होतं, बॉडी पेन झालेलं. त्यामुळे आज थोडं मिहिराबरोबर मी स्टार्टिंग केली आहे व्लॉगची. तर तिची जस्ट अंघोळ झाली आहे आणि तिला पावडर वगैरे लावणं चालू आहे, कारण मॅडमला भरपूर घामोळं आलेलं आणि अजून पण ते गेलेलं नाही आहे, कारण गरम पावडर टिकली करते मॅडमला. आऊ हे बघ इथे काय, बघ इथे काय, हे बघ इथे बघ काय आहे तुझ्या. अशोपत व्हेर इज फॅन. हां अब बघा. हां मी तिला संध्याकाळ म्हणजे जेव्हा ती अंघोळ करते तेव्हा मी तिचं तेलाने, खोबरेल तेलाने ती टिकली घालवते, कारण नुसतं असंच रफ केलं ना तर तिकडची स्किन जी आहे ती खूप ड्राय होते. त्यामुळे मग तिची जी टिक्की आहे ती मी आधी खोबरेल तेलाने पुसून घेते. खोबरेल तेल जरासं जरी घेतलं आणि अशी रब केली ना की लगेच निघून जाते. हां ना, मग सगळी कामं झालेली आहेत. मला बरं नव्हतं, त्यामुळे आज कचरा लादी सर्व काही राहुलने केलं, कारण काय माझे सासू सासरे इथे नाही आहेत, त्यामुळे माझ्या हेल्पला कोणीच नसतं. ते लोक दोघंही ठाण्यालाच असतात. तर आता आम्ही ठाण्यावरून आलो आहे, तर ऑलमोस्ट आता म्हणजे कधी जाऊ ठाण्याला माहिती नाही, कारण क्वचित जाईन मी आता, कारण खूप दगदग होते आणि नंतर एकदाच त्रास बाहेर पडतो. त्यामुळे आता मला तरी थोडंफार आज बरं वाटतंय, त्यामुळे मग विचार केला की मी व्हिडिओ बनवते. आणि आज तुम्ही बघताय की म्हणजे मी आज घातलंय माझा खूप जुना टॉप आहे हा, म्हणजे असं टॉप नाही आहे, असं वन पीस टाईप आहे. सकाळी नाश्त्यासाठी आम्ही उपमा बनवला होता आज, तर मग दोघांसाठी नाश्ता करून घेतला. त्यानंतर मिहिराची अंघोळ जस्ट झाली आहे आणि तर बघू शकता सगळा पसारा आहे अजून, मला तो आवरायचा आहे. आणि ती मॅडम आता बसली खेळणार आहे. ॲक्च्युली आम्ही रिसॉर्टला जाणार होतो फ्लोअरवरचे सगळे, पण तो प्लॅन ऑलमोस्ट कॅन्सल झालेला आणि आय गेस तो पोस्टपोन्ड होईल नेक्स्ट इयरला. तर मी ही तिच्यासाठी मागवलेली मिशोवरून. ह्याचा मी काही सेपरेट रिव्ह्यूचा व्हिडिओ नाही केला, पण खूप छान रिसीव्ह झाली आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, प्रोडक्ट कोड जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. रात्री पाऊस आला होता, काल रात्री आला होता, संध्याकाळी पण आलेला, पण गॅलरी एवढी घाण झाली आहे ना त्या पावसाने. मटकीची उसळ करून घेतली मी. भरपूर वेळा मी मटकीची भाजी अशी दाखवली. उसळ म्हणजे मी भाजी बनवली सुकी, जास्त पण ओली नाही आहे, सुकी भाजी आहे. आणि त्यावर आता मी झाकण ठेवते. अजून पण मटकीला भरपूर मोड आलेली बाकी आहे, तरी मी कधीतरी सांबार किंवा कधीतरी असं मिसळ पाव वगैरे जर केलं तर त्यासाठी खूप छान युजफुल आहे. आता हे जे पाणी आहे ना ते मटकी उकडवलेलं आहे, म्हणजे मटकी कुकरला लावलेली मी, तर त्याच्यामध्ये मटकी उकडवलेलं होतं, तर जे पाणी आलं ते मी ड्रेन करून घेतलंय. हे पाण्यामध्ये मीठ टाकलंय आणि एक स्पून घेऊन मी ते ढवळून छानपैकी पिणार आहे. मला माहिती आहे तू काय करतेस, तुम्हाला असं काळं काळं वाटत असेल पाणी, पण ते खूप पौष्टिक असतं आणि मी हे पाणी लहानपणापासून पित आले, त्यामुळे मला खूप आवडतं. तुम्ही सुद्धा जर हे पाणी कधी पित असाल तर किंवा पियाला असाल तर मला कमेंटमध्ये कळवा. पीठ तर मी मळून ठेवलं, आता फक्त चपात्या करायच्या बाकी आहेत, त्या मी नंतर करेन. अरे हाय कर मी असंच आमच्या नेबर्सकडे बसलेली, तर त्यांचं म्हणजे आहे त्यांच्याकडे एक मुलगा, त्याच्याकडे तो पहिलीला आहे. तर हे बुक आहे, तर लहानपणी हे बुक कोणी कोणी वाचलं आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण मला माझं लहानपण आठवलं, कारण माझी ही कविता खूप फेवरेट होती, हैबती. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो असंच आरूकडे थोडा वेळ बसलो आणि नंतर माझ्या मिहूचा फ्रेंड जो आहे तो मिहिराला भेटायला आलेला, झाडूवर बसलेला आणि झाडूच्या काट्या घेऊन चाललेला कुठेतरी, तो घरटं बनवत असेल मे बी, तर त्यामुळे तिकडची तो काट्या घेऊन चाललेला बनवायला. तेवढ्यात मिहिरा आली आणि मिहिराने त्याला उडवून लावलं. सगळीकडे ग्रीन आहे आणि आत्ता वाजलेत 6:45, तरीसुद्धा खूप छान. आणि तिथे व्ह्यू बघा, तुम्हाला दिसेल की किती छान दिसतोय. एक सेकंड, हां खूप छान पिक्चर्स येतात. आणि मी माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला रोज असे सनसेट सनराईज दोन्ही, म्हणजे सूर्यांचे किंवा आकाशाचा, असे भरपूर फोटोज मला काढायला आवडतात आकाशामधले. कारण तुम्ही बघत नसाल, लोकांचं लक्ष नसतं, लक्षही नसतं कधी कधी, आणि खूप छान छान कलर्सने आकाश पूर्ण भरलेलं असतं, वेगवेगळ्या कलर्स असतात, कधी कधी ऑरेंज असतं, तर इकडनं तो व्ह्यू पूर्ण प्रॉपर मिळतो. आणि त्यामुळे मी भरपूर फोटोज काढत असते. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही जर फॉलो नसेल केलं तर तिकडे
तिकडे सुद्धा नक्की फॉलो करा. माझ्या इंस्टाग्रामचं जे ID आहे ते मी इथे सांगते सुद्धा आणि स्क्रीनवर देते, मेन्शन करते. पूजा.राणे आहे आणि तुम्ही त्याला डिरेक्टली फॉलो करू शकता. तुम्ही बघताय किती सुंदर म्हणजे खूप छान दिसतं. आणि आता सनसेट होणार आहे. सनसेट काय दिसतच नाही आहे मला आता कधी होणार आहे, काय होणार आहे. पण तिथे समोर जो डोंगर दिसतोय तुम्हाला पूर्ण म्हणजे उन्हाळ्यामध्ये पूर्ण ड्राय झालेला, आता पूर्ण छान हिरवागार झाला आहे. आज संध्याकाळी चहा नाही केलेला राहुलने. लेमन टी जो बनवतो तो नाही बनवला. आणि आज त्याने मला रेसिपी सांगितली आहे त्याच्या टीची, सिक्रेट टीची. सो मी ती बनवेन. मी अजून ट्राय नाही केली आहे बनवून, पण एकदा तरी बनवेन. कारण जेव्हा तो ऑफिसला वगैरे जातो तेव्हा मग माझे वांदे होतील. त्यामुळे मग आता मी कधीतरी ट्राय करेन आणि त्याला देईन. त्याने खूप इझी रेसिपी सांगितली आहे त्याच्या सिक्रेट टीची. पण जेव्हा कधी मी बनवेन तेव्हा व्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन. पण खूप छान लागतो तो टी. जर तुम्हीसुद्धा चहा लवर असाल आणि जर तुम्हाला चहा सोडायचा असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ती चहा ट्राय करा. तोपर्यंत हा छान व्ह्यू. संध्याकाळी बत्ती लावायची होती त्यामुळे थोडंसं फ्रेश झाली. मॉइश्चरायझर लावते मी फेस वॉश करून, दॅट्स इट. बाकी काहीच मी फेसला अप्लाय नाही करत. मीरा हे जे कार्टून आहे ते खूप आवडीने बघते. म्हणजे तिला इतर कोणतेही कार्टून आवडत नाहीत. हे एक सिरीज आहे, डायनारोमा करून शो आहे. आणि आम्ही रात्री जेवलो, मग राऊंड मारायला गेलो आणि आमचा दिवस तसाच एंड झाला. आणि आता उद्याचा जो व्लॉग आहे तो सुद्धा मी ह्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे. सो भेटू. आता वाजलेत सकाळचे 11 आणि काल रात्री ॲक्च्युली प्रसाद आला होता त्यामुळे मग मीरा आणि आम्ही सगळे असेच बसलेलो आणि लेट झाला झोपायला. त्यामुळे मग आत्ता आम्ही लेट उठलो आहे आणि आता आम्ही चहा पितोय जी राहुलने बनवून दिली आहे, लेमन टी. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. बेबी झोपला आहे. म्हणजे मिहिरा झोपली नाही आहे पण आम्ही लॅपटॉप घेऊन मिहिराचे छोटेपणीचे सगळे फोटो बघतोय. मी तुम्हाला दाखवते. मला डिलिव्हरीला हॉस्पिटलला नेलं होतं तेव्हाचा फोटो आहे. मी हे नाही बटन दाबायचं आहे, हे दाबायचं. मी स्वतः करते ऑपरेट. हे मिहिरा जन्मलेल्याचा तसंच फोटो बघून त्यानंतर संध्याकाळी सुद्धा आम्ही बोरिंगसारखं घरीच होतो. आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती. सो भेटू. वटसावित्री. आणि आता जस्ट म्हणजे मी सकाळी 7 वाजताच उठले. 7 नाही, 6:45ला आय गेस उठली आहे. त्यानंतर सर्व देवपूजा वगैरे करून घेतली. मिहिरा आणि राहुल झोपले होते. आणि आता जस्ट म्हणजे मी आज उपवास आहे त्यामुळे आज काहीच खाल्लं वगैरे नाही आहे काहीच. तर असेच बसलेली मी टाईमपास करत. तेवढ्यात मिहिरा उठली आणि त्यानंतर मी पानं घेतलेत. पानं राहुलने खूप छान छान आणलेत. म्हणजे एकदम मोठी एका पानामध्ये पूर्ण छानपैकी वाण भरून जाईल म्हणून. आणि खूप मला पानं आवडली त्याने आणलेली. तुम्ही बघू शकता सगळी मोठी पानं आहेत. त्याच वेळात मी सर्व ताट तयार करून ठेवीन कारण आमच्या इथे छोटं झाड आहे वडाचं मागच्या साईडला, किचनच्या खिडकीच्या इथून ते दिसतं. सो तिकडे जाणार आहे मी पूजा करायला. म्हणजे आमच्या शेजारच्या ज्या काकी आहेत त्या दोघीजणी बोलल्या की आपण तिकडेच जाऊया पूजा करायला. सो मी पण म्हटलं की जर पाऊस नाही आहे आता छान उजाडलं आहे तर मग पाऊस नसताना घरामध्ये फांदी आणून कशाला करा. मी फांदी पण सेफर साईड राहुलने आणून ठेवलेली कारण जर पाऊस असेल तर मग आम्ही घरातच पूजणार होतो कुंडीमध्ये लावून. पण मग विचार केला राहुलने आणि ह्या पण बोलल्या. मग राहुलला म्हटलं मी की मी जाईन पूजा करायला वडाच्या झाडाच्याच इथे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गाईज की पूजा कशी आहे, कशी करते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा जरा की म्हणजे मला कळेल की व्हिडिओ तुम्हाला आवडतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटू लवकरच. छानपैकी रेडी झाले आणि मिहिराने सुद्धा खूप छान साथ दिलेली मला. आणि तिने मला कोणताच त्रास नाही दिला. मला तिने छानपैकी रेडी होऊन दिलं. आणि तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये की आणि मी कशी दिसते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर माझा मेकअप झाला आहे आणि मी असं काहीतरी घालणार आहे. संध्याकाळी उपवास सोडायचा होता त्यामुळे मग मी भाकरी केली होती, भेंड्याची भाजी केली होती कारण भेंडी माझी थोडीशीच होती त्यामुळे ती खराब होऊन जाणार त्यामुळे. आणि त्यानंतर सोयाबीनची सुद्धा भाजी केली. छानपैकी वरण केलं आज आणि भातसुद्धा कुकरमध्ये होता. त्यानंतर सर्व ओटा क्लीन करून घेतला. काहीच ठेवलं नाही कारण माझी सवय आहे की जेवण झालं मी सर्व ओटा क्लीन करून ठेवते आणि भांडीसुद्धा घासून ठेवते. दॅट्स इट. आमचा दिवस तर छान स्पेंड झाला. तुम्ही काय केलं हे कमेंटमध्ये कळवा. बाय बाय.